नमस्कार, मी प्राजक्ता घोरपडे. आज अयोध्या फाउंडेशन महिला मंचच्या कार्यक्रमासाठी आली आहे. तर अयोध्या फाउंडेशनची सुरुवात ही 1 वर्षभरापूर्वी 2025 मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपलं हळदी कुंकू झालं आणि त्याच्यामध्ये वाण वाटपाचा आपण मकर संक्रांतीला कार्यक्रम घेतला होता त्यावेळेस झालेली. 1 वर्षभरामध्ये आपण अयोध्या फाउंडेशनसाठी वेगवेगळे कार्यक्रम घेतले आणि त्याच्यामध्ये महिलांना इयरली आपण स्पॉन्सरशिप वगैरे घेऊन इयरली महिलांना एक वस्तू ठेवून त्यांच्याकडनं कार्यक्रम करण्यासाठी आपण त्यांना जॉईनिंग केलं होतं. तर त्यामध्ये पण महिलांचा भरपूर प्रतिसाद मिळाला आणि आज 1 वर्षभरानंतर 2026 मध्ये मकर संक्रांती निमित्त आपण जो इथं कार्यक्रम भरवलाय त्याच्यामध्ये आरोग्य शिबिर आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम असे दोन्ही कार्यक्रम आपण एकत्र घेतलेले आहेत. त्यासाठी महिलांचा प्रतिसाद हा उत्तम मिळालेला आहे. फक्त मनोरंजनासाठी नाहीच तर आरोग्य शिबिरासाठी सुद्धा महिलांनी खूप छान असा प्रतिसाद देऊन आम्ही लकी ड्रॉ मध्ये जसं की त्यांची नावं घेणार आहे. आमचा एक नियमच आम्ही ठेवला होता की आरोग्य शिबिरामध्ये ज्यांची नावं आपण घेणार आहे म्हणजे आरोग्य शिबिरामध्ये ज्यांची आपण टेस्ट करून घेणार आहे त्यांनाच आपण लकी ड्रॉ मध्ये चान्स देणार आहे. तर ह्या नियमामुळे महिलांनी जास्तीत जास्त आपल्याला आरोग्य शिबिराला प्रतिसाद दिला आणि महिला इथं भरपूर संख्येने आज उपस्थित राहिलेल्या आहेत. तर अयोध्या फाउंडेशन महिला मंचच्या अध्यक्षा सौ शुभांगीताई काटवटे यांचे मी मनापासून आभार मानते की महिलांसाठी त्यांनी हा खूप मोठ्या प्रमाणात मोठा कार्यक्रम अरेंज केलाय आणि महिलांना त्याचा जास्तीत जास्त फायदा घेता येतोय. त्यांच्यासाठी मनोरंजनाचा त्या विचार करतायत. इव्हन पहिल्या सुरुवातीला सुरुवात केलेली आम्ही अयोध्या फाउंडेशनची तेव्हा हळूहळू आम्हाला कळत गेलं की आपण महिलांसाठी अजून जास्त काय करू शकतो का. आणि आज महिला फाउंडेशन एवढ्या मोठ्या प्रमाणावर उभं आहे की इथून पुढचे जे वर्षभरातले आपले कार्यक्रम असतील अयोध्या फाउंडेशन महिला मंचचे ते खरंच महिलांसाठी खूप चांगले मनोरंजन तर आहेच आहे. ते तर सगळेच फाउंडेशन करत असतात पण महिलांसाठी खरं आणि सातत्यानं काम करणार एकमेव फाउंडेशन हे अयोध्या महिला फाउंडेशन आहे आणि मी खरंच मनापासून शुभांगीताई काटवटे यांची आभारी आहे. नमस्कार.